ते दुसऱ्या बाजूला सगळे निरवंती मात्रे जय बोलवणार पिसर ज्याने टॉस जिंकला फिल्डिंगला वसंत दर्शवली. सामना 5 षटकांचा आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. नक्कीच जोडीकडनं अपेक्षा असणार आहे, खास करून पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात आपल्या संघाला त्यांना खरं तर द्यायची आहे. आतापर्यंत 3 सामने झाले आणि 3 सामन्यांचा विचार केला पहिले 2 सामने जिथे प्रत्येकी 65 आणि त्यानंतर 67 धावा उभारल्या आणि तेच संघ जिंकले. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की चेसिंग करताना खरं तर सिद्धी करवले संघाने 4 षटकांमध्ये किंबहुना बरेच चेंडू राखून 45 धावांचा मात्र टप्पा खरं तर गाठला. तिथे बेलपाडा संघाने देखील भरपूर चुका केल्या. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, बीमर आपण पाहतोय बरेच हाताळले. त्यामुळेच त्यांना त्याचा भुर्दंड भोगावा लागला. स्पर्धेत ते बाहेर गेलेत आणि आता आपण पाहतोय पहिल्या फेरीतील ही फ्रेश तिसरी मॅच आणि एकंदरीत आजच्या दिवसातील चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. शैलेश म्हात्रे पिसारवे टीम कडनं खरं तर गोलंदाजी धुरा या ठिकाणी सांभाळतोय आणि या गोलंदाजीचा खरं तर सुरुवात करतोय, बॉलिंगला सुरुवात करतोय. संस्कार ऑन स्ट्राइक. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ केलाय, खोदून काढलाय, वाडिश लॉंग ऑफ सीमा पार, 1 बाउन्स, बॉल फरार होतोय. क्षेत्ररक्षणाला कोणती संधी नव्हती आणि येतोय पहिल्याच बॉलवर हा चौकार. संस्कारच्या बॅटमधनं आपण पाहतोय दमदार सुरुवात केली आहे. त्याच्या समोर आपण पाहतोय अक्षय यांना. मगाशी आपण पाहिलं तर कसं पंथांच्या भूमिकेमध्ये होते, आता मात्र सलामीवीर नवीन वसाहत रोहिंजन टीम कडनं सध्या ते मैदानाच्या आत आहेत. पहिल्याच बॉलवर चौकार. संस्कारने मात्र स्वागत केले. शैलेशचं स्वागत त्याने केले. यावेळेस बघा थोडेसे बॅकफुटला गेले होते चेंडू. खरं तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि अतिरिक्त उसळी घेऊन मात्र बॉल सर विकेट किपरचा भेद घेतोय. डॉट बॉलची सांगता होते. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, P1चं षटक आहे. शैलेश मात्र अनुभव भरपूर या गोलंदाजाकडे आणि तो अनुभव तो इथे वापरेल हे निश्चित. समोर आहे संस्कार. यावेळेस बघा नी बेंड केला होता, एक पाय वाकवला होता, मात्र दिशा खराब आहे या बॉलची. ऑफ स्टंप पासून जास्तच बाहेर जाणार बॉल. पण जर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. स्कोर शिफ्ट होतो. एका धावेने धावफलकावर धावा लागतात त्या 5 धावा. लाईन करता चुकीची होती शैलेश मात्रेची. चला फलंदाजांना विनंती आहे प्रत्येक बॉल नंतर डिस्कशन नको आहे. यशवंतचा आयोजक आम्हाला सांगतात या टाइम अलर्ट आहे. टाइमर ऑलरेडी ऑन केलाय आमचे रोहन पाटील यांनी. पुढचा बॉल. यावेळेस बघा पंच केलंय, बॉल खूप उंच गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र दोघांनाही कोणती संधी नाहीये. बॉल सरळ फरार होतोय सीमा पार आणि या ओव्हर मधील हा तब्बल दुसरा चौकार संस्कारच्याच बॅट मधून आलाय. स्कोर झालाय 9 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. रन झाल्यात 9 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात संस्कारच्या माध्यमातून. विथ द बाउन्स खेळला होता. फटका आपण पाहतोय, उसळी जास्त होती, त्याला मात्र पंच केलं आणि मात्र डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलला पाठवलंय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. डीप मध्ये आपण एक काऊ कॉर्नर आणि एक वाइडिश लॉंग ऑफ पाहतोय. यावेळेस बघा स्टेप आउट झाले. क्रॉस मध्ये आडव्या बॅटने सरळ साइड स्क्रीनवर बॉलला पाठवलाय. मॅक्सिमम बॅकहँड स्ट्रोक आणि हा दमदार षटकार आपण पाहतोय संस्कारच्या बॅट मधून. पुढे आले, स्टेप आउट झाले आणि समोर बॉलला पाठवले डाऊन द ग्राउंड. सरळ साइड स्क्रीनवर बॉल हिट झालाय. संस्कारच्या बॅट मधनं हा तडाका. स्कोर झालाय तो 15 धावा. यावेळेस बघा शफल झाले होते. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र पाठवले पाठीमागे लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. पॉवर प्ले मध्ये शैलेश म्हात्रेवर मात्र जबरदस्त आक्रमण करतोय तो संस्कार. 21 धावा धावफलकावर होत आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय एक वाईटची रन आली आहे आणि 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. सलग हा दुसरा षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय. केपट्टी आता मात्र तयार झाली. सकाळी थोडस मॉइश्चर होतं, सकाळी ड्यू असतो थोडासा, तर थंडीचे दिवस आहे. मैदानामध्ये भरपूर ग्रीनरी ग्रास आहे. आउटफील्ड सकाळी थोडी त्याप्रमाणे स्लो होती. तदनंतर मात्र गेल्या सामन्यापासून आउटफील्ड देखील अगदी प्रचंड फास्ट झाली आहे, भरपूर वेगवान झाली आणि केपट्टी देखील अगदी टणक बनली. आता चेंडू उत्तमरित्या बॅटवर येतोय. धावा बनतात. धावांचा पाऊस होतोय. 21 धावा. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. सलगचा 3रा आला या ओव्हरचा. तो दमदार षटकार.
पाय ऍक्शन रिप्ले शैलेशकडनं चुकी झाली. सेट बॅट्समन आहे आणि फुलटॉस टाकलाय, कदाचित यॉर्करचा प्रयत्न असावा आणि तो फुलटॉस गेला चुकून. असंही होत असतं. आणि लोअर फुलटॉस बॉल होता. आपण पाहते पोझिशन मध्ये आले लवकर आणि मात्र फक्त फ्लिक केलं. मनगडाच्या साह्याने बॅटला वळवलं, चेंडूलाही फिरवलं आणि शेवटच्या बॉलवर सलग तिसरा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलक लागलाय नवीन वसाहत रोहिंजन संघाचं. ते बिनबाद 27 धावा धावफलकावर. विदाउट लॉस 27 रन्स ऑन अबोर्ड. पहिल्याच आपण पाहतोय षटकामध्ये आक्रमक अशी फलंदाजी दाखवली आहे ती संस्कारने. पूर्ण 6च्या 6 चेंडू तो खेळला, ज्यामध्ये आपण पाहिले 2 चौकार आणि 3 षटकार त्याने एकंदरीत खेचलेत. एक वाईटची रन आली. 27 धावा. नवीन फलंदाज अक्षय, सध्या माफ करा तुषांत आपल्याला पाहायला मिळतोय. तुषांत सध्या बॉलिंग ट्रॅकवर पीटीचं षटक घेऊन सामना करतोय तो अक्षय. डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑफ, एक वाडिश लॉंग ऑन, बाउंड्री रायडर्स. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये आणि इथे खराब जजमेंट. काय होतंय त्या परिसरामध्ये बऱ्याच वेळेला चेंडू टर्न होतोय टप्पा पडल्यानंतर आणि फलंदाज क्षेत्ररक्षकांचं मात्र इथे करता हिरमोड होत आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया पुन्हा एकदा. राऊंड द विकेट आले होते. स्ट्रोक अगदी चांगला खेळला होता आणि क्षेत्ररक्षक होते, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूने हलकीशी दिशा बदलली आणि चौकार प्राप्त झाला. 31 धावा धावफलकर होत आहेत. 31. यावेळेस बघा वेग भरपूर होता, मात्र वेगाबरोबर दिशेवर नियंत्रण नव्हतं. पंच सांगतात व्हाईट बॉल. तुषांतला आपण पाहतोय चौकार खाल्लाय. चौकारानंतर मात्र ही वाईटची अतिरिक्त धाव तो खर्च करतोय. 32 धावा स्कोर कार्डवर होत आहेत. पुढचा चेंडू, दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. अक्षय ऑन स्ट्राइक. हो चांगला बॉल, ब्लॉक होलचा बॉल टाकलाय तुषांतने. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चपळाईने ही सिंगल पूर्ण केली आहे. त्याच दरम्यान ॲडव्होकेट स्वप्नीलजी कांबळे, अनिलजी कांबळे आणि जितेंद्र कांबळे या तिघांच्या वतीने पिसारवे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. एक क्विक सिंगल आली आणि संस्कार स्ट्राईकवर आला, हे महत्वाचं. जो 6 बॉल 26 वर खेळतोय. स्कोर आपण पाहतो झालाय तो 33 रन्स विदाउट लॉस. यावेळी बघा शफल झाले होते. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न किती खरं तर फसला. बघा फिंगर्स रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी विकेटच्या जवळून निघून गेला कीपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. 33 धावा धावफलकावर आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सध्या पूर्वार्ध आपण पाहत आहे. पिसारवे विपक्ष नवीन वसाहत रोहिंजन अशी लढत. फुलटॉस टाकलाय आपण पाहतोय. त्याला मात्र दिशा दिली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी चांगली फिल्डिंग आणि सिंगलच धाव मिळणार. वेग आहे आणि वेगाबरोबरच चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तुषांत मला वाटतं अंडर 19चा हा गोलंदाज आहे आणि कमी वयामध्ये मात्र त्याने स्वतःला झोकून दिले क्रिकेटसाठी आणि चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूचा अपवाद वगळला, जिथे खरं तर त्याची चूक नव्हती, जिथे चौकार आला. त्यानंतर मात्र चांगले चेंडू. इथे बघा हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, तिथे मिसफील्ड झाले कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खरं तर उंचावा लागेल पिसारवे टीमला, कारण अशा रन्स लीक करणं परवडणार नाहीये त्यांना उत्तरार्धामध्ये. धावफलक 1 ने पुढे सरकत आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक तुषांतचं. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 8 धावा. पुन्हा चांगला चेंडू. फटका म्हणजे टायमिंग नव्हतं किंबहुना यामध्ये. ड्राईव्ह करायचं होतं. बॅटच्या अगदी टोला बॉल लागला, ऑन साइडला गेला. सिंगल मात्र इथे प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 9 आणि एकूण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 36 धावा. धावफलक थांबवलं गेलं किंबहुना काही प्रमाणात. धावगती मंदावली. धावकलाचा आलेख जो आहे तो खाली आणला तुषांतने आणि नक्कीच या ओव्हरमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्यात. मात्र इथे विकेट काढावी लागणार आहे. विकेट काढली तर तुम्ही धावगती जास्त प्रमाणात रोखू शकता. खास करून संस्कार जो 9 चेंडू 28 वर खेळतोय. अक्षय 3 चेंडू 6, त्याला चांगली साथ देतोय. 36 धावा 2 षटकांमध्ये म्हणजे 18ची सरासरी आहे आणि अशा सरासरीने धावगती पुढे राहिली तर मग 80+ धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र पीटीचं षटक होतं, पॉवर प्लेची षटकं होती पहिली 2, त्यामुळे फील्ड रेस्ट्रिक्शन होते, त्याचा फायदा त्यांना मिळाला. मात्र आता यानंतर जसं क्षेत्ररक्षण पसरलं जाईल त्यामुळे तुम्हाला थोडंसं रस बनवणं कठीण होईल, कारण तुम्हाला गॅप शोधणं थोडंसं अवघड होईल. हे पाहावं लागेल आता काय रणनीती असतात दोघांची इथून पुढच्या 18 चेंडूंसाठी.
आणि दुसऱ्या बाजूला पिसारवे संघ विकेटच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये, त्यांना विकेट काढावी लागेल कोणत्याही प्रमाणामध्ये. विकेट आणि विकेट इथे आवश्यक आहे. डॉट बॉल जरी टाकले तरी समोर सेट बॅट्समन आहे, एखाद दुसरा डॉट बॉल त्यांना त्याचा फरक पडणार नाही, ते लगेच पुढच्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारून तो कव्हर करतील. मात्र इथे विकेट काढली तर नवीन येणाऱ्या फलंदाजावर तुम्ही अतिरिक्त दबाव टाकू शकता, त्यासाठी प्रयत्न करतील. अर्थातच गोलंदाज विजय पाटील तिसऱ्या षटकामध्ये सामना करतात. संस्कार 9 बॉल 28. पहिला चेंडू फुल टॉस, फटका फसलाय आणि लेग स्लिपचे क्षेत्ररक्षक खाली. विकेटची आवश्यकता होती. विजय पाटीलवर विश्वास दर्शवला टीमने, कॅप्टनने, आणि त्या विश्वासावर मात्र सार्थ ठरवलाय तो विश्वास. अर्थातच विजयने पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होतोय तो अर्थातच संस्कार. पुन्हा एकदा फ्लिक करायचं होतं, पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला आणि चांगला झेल टिपला. देवेश म्हात्रे लेग स्लिप मध्ये तैनात होते, कोणती चुकी त्यांनी केली नाही. महत्वाची विकेट होती पिसारवे टीमसाठी. तो पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. 10 बॉल 28 योगदान दिलं संस्कारने, तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो मिस्टर रणजित तिसऱ्या क्रमांकावर. पुनरागमन चा इथे मात्र नामी संधी असणार आहे पिसारवे टीमला, कारण ज्या पद्धतीने महत्वाची विकेट आली संस्कारची. आता इथून अजून 2 ते 3 विकेट आल्या तर नक्की धावफलक कमी धाव संख्येवर त्यांना थांबवता येऊ शकतं. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. रणजित ऑन स्ट्राईक. पुन्हा कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप. बाउन्स बॅक झाला पुन्हा चेंडू. बॅकअप होतं, त्याच्याही डोक्यावरनं चेंडू पसार झाला. नाहीतर अजून एक विकेट आली होती. गोलंदाजाने प्रयत्न भरपूर केले होते, क्षेत्ररक्षकांची साथ म्हणावी तशी मिळाली नाही आणि एक सिंगल मिळते. स्कोर शिफ्ट होतोय 37च्या घरामध्ये. 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सर्व संघाला शिरकाव करावा लागेल आता या इनिंग मध्ये, कारण महत्वाची विकेट आली आहे. त्यामुळे इथे त्यांना थोडासा तो मोमेंटम बनलाय. जो रोहित जर टीमच्या सध्या बाजूने, तो मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याची इथे संधी आहे. इथे जर विकेट काढली आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं, धावा कमी प्रमाणात खर्च केला, इकॉनॉमिकल स्पेल जर हाताळले तर कदाचित तो मोमेंटम त्यांच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतो आणि धावगती थांबवली जाऊ शकते. यावेळेस बघा स्ट्रेट हिट, व्हॉट अ लवली स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग आणि त्या फटक्याचं प्रॉपर एक्झिक्युशन केलंय अक्षयने, आपण पाहतोय. आणि नेत्रदीपक चौकार स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. 6 धावा मिळतात. जाग्यावरनच अगदी ताकद भरपूर लावली, टाइमही चांगलं केलंय. स्लोवर वनचा वापर केलाय, मात्र लवकर ओळखला तो स्लोवर वन फलंदाज अक्षयने. ऑन साइडला मिड विकेट सीमा पार बॉलला फेकून दिलाय आणि मात्र सलगचा दुसरा षटकार येतोय. पाय ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी शेवटच्या मोमेंटला फिंगर्स रोल केले. टर्न झाला बॉल, टप्पा पडल्या थोडासा आतमध्ये आला, रडार मध्ये आला अक्षयच्या आणि त्या बॉलला पाठवलं ते 6 धावांसाठी. स्कोर आता अपडेट होतोय, जाऊन पोहोचलाय तो तब्बल 49च्या घरात. जबरदस्त जबरदस्त फटका. स्लोवर ऑन होता आणि लवकर पोझिशन त्यांनी घेतली, त्यामुळे त्यांना चेंडूचा टप्पा ओळखण्यामध्ये खरं तर कोणतीही दुविधा निर्माण झाली नाही. चला चेंडू आतमध्ये येतोय, मॅच बॉल येतोय मैदानाच्या आत. 49 धावा, 49 रन्स. 49 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. यावर मध्ये पहिल्या 2 चेंडूवर फक्त सिंगल आली होती, 1 विकेट आली होती पहिल्या बॉलवर संस्कारची. त्यानंतर 2 चेंडूवर 2 षटकार लगावले अक्षयने विजयच्या विरुद्ध. तर विजय पाटील कमबॅक करेल. पुढच्या 2 चेंडू त्याच्याकडे आहेत. 13 धावा आतापर्यंत यावर मध्ये आल्यात. 1 विकेट त्याने प्राप्त केली. ऑन स्क्रीन तुम्ही विजयला पाहताय. क्षेत्ररक्षणाची खरं तर तो निहाळणी करतोय, बदलाव करतोय. पण अक्षय आता रिदम पकडलाय, अक्षयने थोडासा मोमेंटम पकडलाय. 5 चेंडू 18 वर तो खेळतोय. नुकतेच 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. यावेळेस बघा ऑन साइडला लॉफ केलं होतं, बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स बॉलला कव्हर कनेक्ट करतोय. काऊ कॉर्नर मध्ये 1 सिंगल प्राप्त होते. स्कोर झालाय 50. सांघिक अर्धशतक झालंय नवीन वसाहत रोहित संघाचं. 50 धावा, 1 विकेट. आणि इनिंगचा विचार केला आपण रोहन तर आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. हा शेवटचा बॉल असेल षटकातील. अजून 1 विकेट साठी प्रयत्न करेल विजय पाटील निश्चित. सामना करतो रणजित. पुन्हा लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा उचललाय. सिंगल होती तिथे मात्र डबल आली आहे आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात नवीन वसाहत रोहित संघाच्या. त्या 1 गडी बाद 52. चला पाणी रेडी ठेवायचे, 3 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक्स ब्रेक होतोय,
12व्या खेळाडूला विनंती आहे की आमच्या सूचनेची वाट पाहू नका, पाणी घेऊन आपण रेडी राहा. 52 लॉस ऑफ 1 विकेट आणि पहिला ऑफिशियल कॉल आपण करतोय पुढच्या सामन्यासाठी. तुर्भेसी अर्थात अतुलचा संघ आणि निहार स्मृती नावडेसी दोन्ही टीम कॅप्टन. आपण 4 षटकानंतर व्यासपीठावर उपस्थित राहायचे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल याची आपण नोंद घ्या. एखादा कर्णधार उपस्थित असेल आणि दुसरा नसेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिला जाईल याची आपण नोंद घ्या. त्या दरम्यान सुरेशजी मडवी यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो ओमसाई चषक 2025 मध्ये आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय किरणजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांनाही विनंती असणार आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. 52ला 1 आहे. आपण पाहतोय सर्व आमचे मान्यवर सध्या माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय. राजेशजी पाटील आणि बाळूराजे यांना आपण पाहताय ऑनस्क्रीन. सध्या या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत आमच्या व्यासपीठावर बसून. चौथं षटक आता निर्णायक असणारे विकेट इथे काढावे लागतील. खास करून अक्षयने 6 चेंडू खेळले, 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आमच्या इतरही मान्यवर खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांची मांदियाळी करणार शेवटचा दिवस आहे हा स्पर्धेचा, त्यामुळे भरपूर मान्यवर, ग्रामस्थ मंडळ, श्रेष्ठ ज्येष्ठ सगळे व्यक्ती आज पाहायला मिळतील. हो, एज लागली होती कदाचित, आवाज तर प्रतिबिंबित झाला होता. तुशांत आपण होते ज्याने या अगोदर 1 षटक हाताळलं होतं. दुसरं षटक जिथे 9 धावा त्याने खर्च केले होते त्याला पुन्हा पाचारण केलंय. म्हणजे जो सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज राहिला पहिल्या 3 षटकांमध्ये त्याला मात्र 4थ्या षटकाची धुरा सोपवली आहे ती पिसारवे संघाने. पहिला चेंडू डॉट आलाय. स्कोर 52ला 1. फुल टॉस बॉल. हो नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला मार पडलाय जोरात. खांद्यावर लागलाय का? खांद्यावर लागलाय. बाल बचावले कारण चेहऱ्यावर लागला नाही ह्याची खरं तर आपण बरं झालं का चेहऱ्यावर लागला नाही, खांद्यावर लागलाय. स्प्रे असेल तर घेऊन जा. भरपूर जोरात लागला चेंडू, भरपूर जोरात मारला होता अक्षयने. पहिला चेंडू आपण पाहतो डॉट आला होता, दुसराही चेंडू डॉट आलाय. तर स्प्रे मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातात आमचे राहुलजी पाटील. कारण क्रिकेट कुठली स्पर्धा म्हटली ना की मनी तर आहे, मनी पॉवर आहे, मात्र मॅन पॉवर देखील पाहिजे. अन्यथा मनीला काही अर्थ राहत नाही. कारण मॅन पॉवर खूप महत्वाची, पैसे असणं देखील महत्वाचं आहे आणि माणसं असणं देखील महत्वाचं आहे. कारण इतकं मोठं आयोजन 4 दिवसाचं करणं सोपी गोष्ट नाहीये. एवढे सगळ्या टीम्स येतात. पहिली गोष्ट अगोदर त्यांच्याशी कनेक्ट करणं आणि भरपूर सगळ्यांचं योगदान राहिले. त्यामध्ये आमचे ज्ञानेश्वर पाटील असतील, अच्युत पाटील, घनश्याम पाटील, मनोज पाटील, बाळूराजे, सागर पाटील, अनुज मडवी, महेश शिंदे, जय पाटील, रोनक पाटील, बंटी गायकवाड, सचिन गावंड, अशोक म्हात्रे. चर्चा राहील. मॅचकडे आपण जातो. फुलटॉस बॉल टाकलाय. बॉल चाललाय तो लॉंग ऑन कडे आणि चांगला कॅच टिपलाय त्या ठिकाणी. अक्षयची खेळी समाप्त झाली आहे. शैलेश म्हात्रेने हा झेल टिपलाय. पहा ऍक्शन रिप्ले तुम्ही माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. तुशांत याचा हा बॉल होता. फुलटॉस आणि कनेक्ट नाही झाला मी म्हणेल किंबहुना. लॉंग ऑनला मात्र चांगला झेल टिपलाय. खेळी समाप्त झाली ती अक्षयची. 9 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलंय. ही सर्व स्टॅटिस्टिक्स आम्हाला खरं तर पुरवतायत ते माऊली प्रसाद इव्हेंट अर्थात ऋषी गायकवाड त्याची संपूर्ण टीम. आतापर्यंत एकही रन खर्च केली नाहीये. आपण इतरही सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं असेल ज्यांनी खरं तर या आयोजनामध्ये महत्वाचं योगदान दिलंय. या षटकानंतर आपण त्यांचा नामोल्लेख करूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो सुमित 4थ्या क्रमांकावर. तुषार त्याचं लाजवाब षटक. 3 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाहीये आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. दुसरं षटक आहे त्याचं वैयक्तिक. दुसऱ्या स्पेल मध्ये तो आलाय आणि कमालीची गोलंदाजी करतोय. यावेळेस बघा पुन्हा बॉल हवे ते, पुन्हा कॅचची संधी आणि 1 मोर विकेट. राकेश यांनी हा झेल टिपलाय आणि सुमित मात्र आल्या पावली गेल्या मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 झटके दिलेत ते तुषांतने. ते अर्थातच
समोरील नवीन वसाहत रोहिंजन संघाला मिडल ऑर्डरला पूर्णपणे नेस्तनाभूत केलं या 2 विकेट्सने. तुषारला खरं जी जबाबदारी दिली जबाबदारी त्यांनी बखूबी पार पाडली असं आपण म्हणू शकतो. कारण आतापर्यंत 4 चेंडू एकही धाव दिली नाहीये आणि आता मात्र विकेट मिळून षटकाच्या दिशेने तो वाटचाल करतोय. सुमित आल्या पावली माघारी परतलाय. नवीन फलंदाज आलाय तो प्रणित 5व्या क्रमांकावर. धावफलक स्थिर स्तब्ध थांबलंय 52च्या घरात. 52ला 3. पहिल्या 3 षटकामध्ये 52 आल्यात आणि या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. प्रणित आणि त्याच्या समवेत रणजित आहे नॉन स्ट्राईक वर जो 2 बॉल 3 वर खेळतोय. तुषार पुढचा चेंडू घेऊन यावेळेस बघा पुन्हा खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग. 1 धाव मिळते. चांगला स्पेल हाताळतोय तुषार आपल्या पिसारवे संघासाठी. इकॉनॉमिकल धाव गती त्याने पूर्णपणे रोखून धरली आहे. गतिरोधक म्हणून स्पीड ब्रेकर म्हणून तो उभा ठाकलाय या फलंदाजाच्या समोर हे निश्चित आहे. त्याची लाईन त्याची लेंथ त्याचा कंट्रोल सर्व काही त्याने दर्शवलं आणि अंडर 19चा करणारा खेळाडू हा गोलंदाज. यावेळेस चांगला फटका. बॉल हवेत आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. तुषारच्या गोलंदाजीचं पृथक्करण खरं तर खराब करणारा हा षटकार आहे. तर सन्माननीय JD पाटील पिसारवे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती की आपण मंचावर यावं. आपलं या ओम साई चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्या संघासाठी. ते या ठिकाणी उपस्थित राहिले संघाचं मनोबल संघाला खरं तर सपोर्ट करण्यासाठी. तर दादांना विनंती आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 59 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आता निर्णायक असणार आहे. डेथ ओव्हर. कारण तुषारने आपण पाहिलं तर धावगती रोखली. पहिल्या 5 चेंडूमध्ये 1 धाव दिली. 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर शेवटच्या बॉलवर तो षटकार आपण पाहिला फलंदाज रणजितच्या बॅटमधनं. रणजितने थोडीशी आक्रमकता दर्शवली आणि आता डेथ ओव्हर मध्ये महत्वपूर्ण जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार. राकेश पाटील. चला मॅचला थोडी गती प्रदान करूया आपण. तुर्भे आणि नावडे दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचे. आपण ऑलरेडी स्टेजवर येऊन उपस्थित राहायचे. लगेच टॉस होईल आपला. कारण आज 10 सामने आम्हाला खेळवायचे त्यामुळे सर्व सामने वेळेवर सुरू होणं आणि संपन्न होणं महत्वाचं आहे. शेवटचा षटक राकेश. पहिला बॉल फुल टॉस आणि लॉंग ऑनला झेल टिपलाय. फुल टॉस होता. फायदा उचलता आला नाही. शैलेश पुन्हा एकदा बॉलच्या खाली येतोय आणि जबरदस्त झेल पुन्हा एकदा. कोणती घाई गडबड न करता हा झेल त्याने पूर्ण केलाय आणि पहिल्या बॉलवर राकेश पटेलला यश मिळालंय. फलंदाज बाद होतोय आणि अजून एक धक्का लागतोय तो अर्थातच नवीन वसाहत रोहिंजन टीमला. पूर्णपणे सामना खरं फिरला. पहिल्या सत्राचा विचार केला तर 3 षटकांमध्ये अगदी खोऱ्याने धावा वसूल केल्या होत्या आणि तदनंतर मात्र जसा तुषांत आला. तुषारने 2 झटके दिले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं तर राकेश पाटील देखील पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट प्राप्त करतोय. प्रणित मात्र बाद झालाय. रणजित अजूनही मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज जीवन आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत पूर्वार्धामधील. लास्ट 5 डिलिव्हरीज 59 झाल्यात. 4 विकेट्स. नवीन फलंदाज जीवन गायकवाड आलेत. रणजित आपण पाहतोय सध्या नॉन स्ट्राईक वर आहे. पहिल्या बॉलवर राकेशला विकेट मिळाली. पुढचा बॉल पुन्हा फुलटॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. प्रत्येक वेळी फुलटॉसवर विकेट मिळेल असं नाही. जीवन गायकवाडने आल्या मात्र या क्रीडांगणावर शंखनाद करणारा षटकार ठोकलाय. फुलटॉस बॉल होता. पहा ऍक्शन रिप्ले. मागच्या पायावर जोर दिला आणि अगदी पॉवरफुल हिट ऑन साइडला. धावफलकावर धावा होत आहेत त्या 65. यावेळेस बघा लाईन रेट मध्ये बदलाव. वाईड शॉर्करचा प्रयत्न होता मात्र टप्पा चुकला आणि बॉल सरळ स्क्वेअर पाहायला मिळतोय. वाईड बॉल पंच कळवतायत. एकदा अतिरिक्त जोडले जाते. स्कोर शिफ्ट होतोय 66च्या घरात 66 रन्स. लाईन खराब होती. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त टेलिकास्ट माऊली प्रसाद इव्हेंट. पुन्हा फुल टॉस. यावेळेस तितकं टायमिंग नाहीये. फिल्डर आहे तिकडे ऑन साइडला.
सीमारेषे लगत 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करतोय. इथे मिळते ती सिंगलच्या मदतीने स्कोर शिफ्ट होतोय. 67 धावा धावफलक होतोय. चांगला स्कोर उभारलाय आपण पाहतोय. ज्या पद्धतीने खरं तर सुरुवात केली होती. 67 धावा चांगला स्कोर आहे. मात्र कौतुक करावे लागेल पिसारवे संघाचं. 3 षटकांमध्ये कुठे 52-53 स्कोर होता आणि त्यानंतर देखील आपण पाहतो 67. यावेळेस बघा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. हो थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक आकाश पाहायला मिळत आहेत. झेलसाठी जायचं की चेंडू अडवण्यासाठी. मात्र चेंडू अडवण्यावर भर दिलाय आणि तिथे मात्र धावा प्राप्त केल्या जात आहेत. त्यातून 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा आहेत. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड डिसिजन घ्यायचा असतो, रिॲक्ट करायचं असतं. तेवढा वेळ तुमच्याकडे नसतो किंबहुना. 69 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. राकेश पाटील डेथ ओव्हर मध्ये पुन्हा एकदा सज्ज. हो चांगला बॉल, लवली डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, सुपर कमबॅक राकेश पाटीलचं. कमी गती बरोबर खोलवट टप्पा, शरीरापासून हलकासा दूर, वाईड लाईनच्या थोडं आतमध्ये. हा टप्पा चांगला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि डॉट बॉलची सांगता. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू. किती लक्ष्यापर्यंत पोहोचेल नवीन वसाहत रोहित संघ पिसारवेच्या विरुद्ध, किती टार्गेट त्यांना दिलं जाईल. 69 तर झाल्यात. शफल झाले ऑन साइडला. मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मध्ये 1 रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो आलाय कीपरचे, लाजवाब थ्रो आणि 1च धाव मिळते. 70 धावा धावफलक होत आहेत आणि 71 रनचं लक्ष असतं या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली संस्कारची. चांगली फलंदाजी केली अक्षयने. रणजितने चांगला टच दिला. जीवनने शेवटला येऊन एक षटकार महत्वाचा मुक्याच्या क्षणी ठोकला आणि त्याच्याच जोरावर धावफलकावर धावा लागल्या. त्या 70 आणि 71 धावांचं लक्ष असणार आहे स्वर्गीय नीरावंती मात्रे जय भोलेनाथ पिसारवे संघाला येणाऱ्या 30 बॉलमध्ये. बॅटिंग स्टॅटिस्टिक्स तुम्ही पाहताय माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील मॅच नंबर 4. अक्षय 9 चेंडू 19, संस्कार 10 बॉल 28, रणजित नॉट आउट राहिला 6 बॉल 12, सुमित 0वर बाद झाला, प्रणित 1 धावाचं योगदान दिलं आणि जीवन गायकवाड 2 मध्ये 7 आणि एक्स्ट्रा 3 पाहायला मिळाल्या. टॉस इथे होतोय दोन्ही संघांमध्ये आणि यस टॉस कोणी जिंकलाय? तुर्भे. चला निर्णय आपला काय तो लवकरात लवकर कळवायचा आहे. यस अगेन्स्ट निहार स्मृती नावडे तुर्भे सी संघ आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 71 धावांचं टार्गेट आहे येणार 30 बॉल मध्ये. आणि काय असेल मॅचची कहाणी ऐकूया आपण योगेश मडवी सर यांची जुबानी. तर व्यासपीठावरती सन्माननीय सुरेशजी मडवी यांचा सन्मान केला जातोय. तर सुरेश मडवी यांचा सन्मान राज पाटील यांच्या शुभहास्य केला जातोय. आज बयात वेळ काढून साहेब तुम्ही उपस्थित राहिले. तुमचं पुन्हा एकदा ओमसाई क्रिकेट संघ तोहज मजकूर यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. चला मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील खरं तर तिसरी मॅच आहे. एकूण 4था मॅच तुम्ही पाहतायत तो म्हणजे स्वर्गीय निरावंती मात्रे 11 जय भोलेनाथ पिसारवे विरुद्ध तुम्ही नवीन वसाहत रोहिंजन यांच्यामध्ये पाहतायत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि तब्बल 70 धावा उभा केल्यात आणि 71 धाबेचं टार्गेट. आज पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 65 धाबा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये लगेच तुम्ही 67 धाबा पाहिल्या. तिसऱ्या मॅच मध्ये तुम्ही परत एकदा 70 धाबा पाहतायत. म्हणजे जशी मॅच होते तसे धाबा पुढे जात आहेत. आईस टोटल 83 धाबेचं या स्पर्धेमध्ये. खरं तर भूमिपुत्रांचा एकच ठाव नवी मुंबई विमानतळाला फक्त दिबा साहेबांचं नाव. आणि काही महिन्यानंतरच मित्र हो हे सगळे
विमान आता दिबा पाटील साहेबांच्या इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये उतरताना पाहायला मिळतील, लँड होताना पाहायला मिळतील. खरं तर हे स्वप्न खरं तर आपल्या सगळ्या लोकांचं, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या सगळ्या भूमिपत्रांचं तेच खरं तर स्वप्न आहे आणि काही कालानंतर ते स्वप्न देखील आता पूर्ण होईल. कर्ण सचिन गावण यांच्याकडून आम्हाला रोज जेवणाची व्यवस्था करण्यात त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. अन्नदाता सदा सुखी असं म्हटलं जात आहे. खरं तर त्यांच्या वतीनं संपूर्ण आमच्या कमिटीला रोज जेवणाची व्यवस्था करण्यात येते. चला टीम नवीन वसाहत संघ बघा, 5 षटकांचा सामना आहे. 4 ओव्हरसाठी आम्ही तुम्हाला 20 मिनिटाचा टायमिंग सेट करतो आणि त्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं जर जास्त घेतले तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये आणावं लागेल. 21 मिनिटं जरी झाली तर तुम्हाला इनफिल्ड मध्ये एक फिल्डर लावावा लागेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर, सामना चांगला होईल. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम. शोधो गुडगे, शोधो क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना या अंतिम दिवसामध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. ओमसाई चषक 2025 चा शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दे या चढवा आणि आपण पाहतोय ओमसाई चषकाचा शानदार सोहळा. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती, म्हणजे पिसारबे टीम कडून ऍज अ ओपनर 71 धाबेचं भलं मोठं आव्हान मनाशी बाळगून ही सलामी ताकदवर जोडी खरं तर मैदानात दाखल झाली. ते म्हणजे सलामीवीर विजय पाटील आणि यश म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू विजयसाठी यावेळेस मात्र डावकर येतात. काढू ऑन साइड मध्ये फ्लिक करतोय. फिल्डर आहेत वाईट लॉंग ऑन रिजन मध्ये. धावा त्या ठिकाणी केवळ 2 धावा. 2 धाबेनं श्रीगणेशा केल्यान, 2 धाबेनं खातं खुलं केलंय. तर अक्षय गाडगे आज आपण पाहतो खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये देखील होते आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती देखील पाहायला मिळते अक्षय गाडगे. बॅटिंग देखील त्याच्या बॅटमधून चांगली पाहायला मिळाली. अक्षय गाडगे पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक केली, तोपर्यंत 1 धाव मिळाली. सिंगलला टीमची टोटल आपण पाहतो 3 धावा. विजय पाटील, यश म्हात्रे हे 2 फलंदाज सध्या सलामीसाठी आलेत. टार्गेट मोठं 71 धाबेचं. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. लढावं लागेल टीम पिसारबेच्या खेळाडूंना, कारण 71 धाबेचं फार मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. परंतु ही खेळपट्टी मी म्हणेन की फलंदाजाला जास्त अनुकूल ठरणारी आहे. बॉल चांगला होता अक्षयचा. बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. बॅटचा एज होती. एका धाबेनं टीमची टोटल स्कोरबोर्ड होती धाबा लागले त्या 4 धाबा. एका टीम मध्ये आपण पाहतो 2 पंच, सचिनजी कडू सर आणि त्याचबरोबर अक्षय गाडगे. गोलंदाज तयार. अक्षय पुन्हा एकदा तयार आहे. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय, परंतु लेगस्टम्पच्या बाहेरचा होता. पंचांनी लगेच सांगितलं की वाईट बॉल. आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही राजेंद्र सर आणि दीपक चौधरी सर पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे खरं तर या मॅचची, कारण अक्षय सध्या मॅच खेळतोय. एकूण धाबसंख्या 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 5 आल्यात. ओव्हर नंबर पहिला. फटका चांगला, बॅटचा मधोमध लागलाय आणि काय परफेक्ट शॉट आहे. ऑन साइडला लॉंग आउट सीमारेखा बाहेर षटकार. चौकार षटकारांची नितांत आवश्यकता आहे आणि ह्या षटकारानं टीमची टोटल 11वरती पोहोचली. 71 धाबेचं लक्ष्य आहे. 14.25 ची सरासरी आहे आणि सध्या तरी आपण पाहतो की 11 धाबा 4 बॉल मध्ये आल्या, म्हणजे एखादा मोठा फटका अद्याप अपेक्षित असेल पिसारबे टीमला. लेंथ अगदी फार वेगानं बॉल होता. डायरेक्ट तिचा प्रयत्न केलाय, परंतु इथे यस नो करताना दोन्ही खेळाडू तालमेल बिघडलं. परंतु ना लास्ट एंड मध्ये आपण पाहिलं की ते अगदी फुलटॉस चेंडू होता. सोडण्याचा प्रयत्न केला खरं तर गोलंदाज फलंदाजांना. यश मात्रे तुम्ही पाहतायत.
यावेळेस हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. उबंत धाबा वाढतायत. टीम टोटल सध्या आपण पाहिली तर 12 आहे. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल कारण प्रतिषेधक 14.20 ची सरासरी आहे. नक्की टार्गेट जरी मोठं असलं तरी तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही बॅटिंग केली तर सामना नक्की जिंकू शकता. खोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढला. ऑनसाइड मध्ये फिल्डर आहे तैनात. एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 धावा. सुरुवात तर मी म्हणेन चांगली झाली पिसारबी टीमची. बिनगडी बाद 14 धावा. 71 धावेचं लक्ष 24 बॉल मध्ये तर करायचे ते म्हणजे 57 धावा. राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखा चमकायचं असेल तर तुम्हाला ती तळपदार कामगिरी मैदानात मध्ये करावी लागेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. यानंतरची होणारी लढत तुम्हाला तुर्भे संघ विरुद्ध निहार स्मृती नावडे सी यांच्यामध्ये पाहायला मिळेल. तुर्भे सी विरुद्ध नावडे सी अशी लढत ती मैदानात मध्ये पाहाल मॅच मध्ये. दमदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. पहिल्या फेरीतील कदाचित तिसरा सामना आमचे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत असताना गोलंदाज रणजित आलाय ओव्हर नंबर 2 करण्यासाठी. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं की 14 धावा एकवटल्यात. अद्याप लक्ष भरपूर लांब आहे कारण 24 बॉल मध्ये करायचे म्हणजे 57 धावा. राहे लंबी है तो क्या हौसले में दम होना चाहिए. मंजिल चाहे दूर हो पर दिल में जुनून होना चाहिए. याची गेन हा बॉल पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ओव्हर नंबर 2 चं सुरुवात करताना भव्य स्वागत केलं गोलंदाजाचं चौकाराबरोबर. रणजितचं स्वागत झालंय चौकाराबरोबर. कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. लक्ष किती मोठं असू द्या मग तुम्हाला कॉन्फिडन्स क्रिकेट खेळायचं. आताचा फटका बरोबर होता परफेक्ट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहिलं की खेळाडू नव्हते आणि त्याचा भरपूर फायदा घेत तिथे बॉल सीमारेखा बाहेर पाठवलाय. चौकार. सुरुवात तर या षटकाची भरपूर चांगली ठेवली आहे. यश मात्र तुम्ही पाहतात नॉस्टेक विजयच्या बॅटमधून चौकार आल्या. पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली होती. आता मात्र तो स्ट्राईक एंडला आलाय. चौकार ठोकलाय त्याने पहिल्या बॉलवरती. रणजितचं स्वागत त्याने केलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार. या विसला ऑन साइडला अगदी डगआउट बॉक्सच्या वरनं लॉंग बॉल सीमारेखा बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. विजय पाटीलच्या बॅटमधून हा षटका तुम्ही पाहतायत. फ्रंट फुटला गेले. पुन्हा फुटबॉलचा वापर त्याने केला. अगदी बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले. बॉलची लाईन पर्यंत पोहोचले आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन केलं त्याने ऑन साइडला आणि हा षटकार आलाय. षटकाराबरोबर टीमची टोटल वेगाने पुढे चालली आहे 24 वरती. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. किस्मत का ताला हमेशा मेहनत की चाबी से खुलता है. मैदानावरती फक्त नशिबावरती अवलंबून राहायचं नसतं तर तुमच्या मेहनतीने देखील सामने जिंकायचे असतात. पुन्हा एकदा खोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉनला बीट केलाय. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. डबल साठी कॉल केलाय. जिथे एकही नव्हती तिथे 2 आल्या. हे चित्र तुम्हाला महागात पडेल. जेव्हा मॅच कट टू कट जाते ना 6 बॉल जेव्हा शेवटच्या अंतिम ओव्हर पर्यंत तेव्हा त्या अतिरिक्त धावा खर्च केलेला त्याची भरपाई तुम्हाला नक्कीच मोजावी लागते आणि त्याची भरपाई नक्की मोजावी लागेल कारण आता जिथे एकही नव्हती तिथे 2 धावा आल्या. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं कमजोर पाहायला मिळालं. स्टँडर्ड दाखवावं लागेल. मॅच जिंकायची असेल तर 26 धावा आतापर्यंत आल्यात. धाबा फडकावरती बॉल 3 फेकलेत. फटका चांगलाय. पुन्हा एकदा चाललाय हवाई यात्रा. मिड विकेटला सीमारेषा बाहेर. विजयने पुन्हा एकदा टोकलाय षटकार आणि षटकारानं टीमची टोटल फार वेगाने पुढे चालली आहे. 32 रन. फुटबॉलचा वापर चांगला आहे त्याच्याकडे. खरं तर ज्या खेळाडूकडे फुटबॉलचा चांगला वापर आहे तो चांगले योग्य फटके खेळू शकतो आणि सध्या तरी आपण विजय पाटीलचं बॅटिंग पाहतोय. तो फ्रंटफुटला जातो कधी बॅकसाईडला येतो. ऑफ स्टंपवरनं तो पुढे जातोय. परफेक्ट बॉलची मिनिट पाहतो आणि परफेक्ट बॉलच्या पर्यंत पोहोचल्यानंतर परफेक्ट शॉट सिलेक्शन देखील करतोय. हे योग्य आहे. खरं तर चांगल्या खेळाडूला हे करायचं असतं आणि सध्या विजयवती ती जिम्मेदारी आहे. विजयच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले फटके आले. धावसंख्या 32 रन. 2 बॉल शिल्लक आहेत. मागणं षटक चाललंय.
मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका तर फसला यावेळेस. फटका चांगला होता परंतु परफेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळाली. पहिला धक्का. विजय पाटील बॅक टू द डगआउट. चेंडू देखील चांगला होता, त्याचा भरपूर चांगला उपयोग केला. खरं तर फलंदाजानं फटका देखील चांगला खेचला परंतु परफेक्ट त्या ठिकाणी फिल्डर होते आणि सरळ त्याच्या हातामध्ये झेल टिपलाय. अचूक विकेट मिळाली. पहिला विकेट विजयच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे धनेश म्हात्रे. संतोषदादा म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. संतोषदादा म्हात्रे आपण मॅच बघत असाल तर आपलं हार्दिक स्वागत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर हा चेहरा फर्स्ट प्राइज ज्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते म्हणजे संतोष म्हात्रे. दमदार व्यक्तिमत्व. पिसारबे गावाचे खरं तर फार मोठी स्पर्धा ज्यांच्या वतीने आपण नेहमी पाहतो. नाईट स्पर्धा आपल्या पनवेल तालुक्याच्या सन्मानाची स्पर्धा आपण मागच्या वर्षी पाहिली. 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांनी दिली. तर संतोषजी म्हात्रे यांचा सुपुत्र आता धनेश. बॉल तर चांगला आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती एक धाव तर आली. डबलचा कॉल दिलाय पाहिजे ते नकार आलाय आणि आत्ता मात्र धाव मिळेल. बघा काय घडलं. जिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गोलंदाजानं चूक केली. हातामध्ये बॉल घेऊन स्टंपला लावला असतं कदाचित विकेटही मिळाली असती परंतु इथे रन्स आल्या 2 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा पडकावरती धाबा आल्या त्या म्हणजे 34 रन. या षटकामध्ये जवळजवळ 20 धाबा आल्या आणि आता जे समीकरण आहे ते बदललंय. 18 बॉलमध्ये करायचे त्या 37 धाबा. धावा 2 षटकामध्ये झाल्यात आणि आता 37 धावेची गरज आहे 3 षटकामध्ये. बघा चला वेळ घेऊ नका. 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. आता तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय गाडगेचा वापर करण्यात आलाय जो की पहिलं षटक त्यानं फेकलं होतं. 14 धावा त्यानं दिल्या होत्या. 18 बॉलमध्ये करायच्या 37 धावा. बॉल शिल्लक आहेत 18 धावा करायचे ते म्हणजे 37 आणि बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेल हाताळण्यासाठी आलाय अक्षय गाडगे. तुम्ही पाहतायत समोर बॅट्समन सलामीवीर यश म्हात्रे. अक्षय तयार आहे. उलटा चेंडू प्रहार करतोय. एक्स्ट्रा कबच्या दिशेने बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात केले गेलेत. एक धाव तर मिळाली. एका धावेनं टीमची टोटल पुढे चालली 35 वरती. आता पाहिजेत ते 36 धावा. 13 चेंडू मध्ये 35 केल्या. 17 बॉल मध्ये 36 पाहिजेत. सामना कट टू कट आहे. सामना चांगला आहे. त्यामुळे या मॅच मध्ये जो संघर्ष करेल त्याच्यासाठी हा विजय येईल. विजय मिळवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागते. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष कोई महान नहीं होता. अक्षय गाडगे पुन्हा एकदा तयार आहे. त्याच्या समोर धनेश म्हात्रे. धनेशचा फटका फसलाय. बॉल हवेत. जजमेंट त्या ठिकाणी करतोय फिल्डर. वेल जज वेल कॅच आणि फलंदाज धनेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. अक्षय गाडगेला सफलता मिळाली. या ओव्हरमध्ये टीमची टोटल 35 धावा करायच्यात. अद्याप 36 धावा या मॅच मध्ये. बॉल राहिलेत 16. 14 बॉल मध्ये 35 झालेत आणि 16 बॉल मध्ये 36 करायचे. त्यामुळे सामना अद्याप कट टू कट आहे. जशी सुरुवात पिसारबे टीमने मैदानाच्या आतमध्ये केली आहे ना तशी सुरुवात कायम राहिली तर या मॅच मध्ये देखील आपण पाहू की पिसारबे संघ मजबूत स्थिती प्राप्त करू शकतोय. कारण आता 36 धावा पाहिजेत. 16 बॉल शिल्लक राहिलेत. नवीन बॅट्समन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजे राजकुमार पाटील. अक्षय पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वाह क्या जबरदस्त झेल आणि राजकुमार पाटील गोल्डन डक लगातार इथे विकेट पडतायत. बॅक टू बॅक झटके दिलेत अक्षयनं पिसारबे टीमला आणि जसा राजकुमार मैदानाच्या आतमध्ये आला तसं त्याला माघारी परतवलंय. शॉर्ट लेनचा बॉल होता. पुल करायचं होतं परंतु परफेक्ट त्याची ताकद जमली नाहीये.
टायमिंग नव्हतं, त्यामुळे बॉल लांब जाण्यापेक्षा उंच जास्त गेला आणि त्यामुळे ते विकेट मिळाली आहे. राजकुमार बाद झालाय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. आता 15 बॉल राहिलेत, 36 धावा करायचे आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय शैलेश मात्रे. मधल्या फलीतील एक विस्फोटक खेळाडू, जिम्मेदारी खांद्यावरती आली. जिम्मेदारीचं ओझं त्याच खेळाडूला पेलता येतं ज्याच्यावरती जिम्मेदारी असते आणि जिम्मेदारीनं खेळणं आता शैलेश मात्रेला खरं तर मैदानाच्या आतमध्ये भाग पडेल. शैलेश मात्रे त्यासोबत यश मात्रे देखील आहेत. 6 मध्ये 12 त्यानं केल्यात, परंतु 15 मध्ये आता 36 करायचे. लक्ष दूर नाहीये, खेळपट्टी चांगली आहे, ग्राउंड चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला मैदानावरती फक्त संघर्ष करायचा आहे. लो पलटाचा चेंडू मोडला यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये हलक्यात क्लिक करून त्याला पाठवलाय. तोपर्यंत एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 36 रन आता 14 मध्ये करायचे त्या 35. मग अशा 14 बॉल मध्ये 35 झाल्या होत्या, 16 मध्ये 36 करायचे. आता 16 बॉल मध्ये 36 झाल्यात, आता 14 मध्ये 35 करायचे आहेत. हे बेटर रंगले मैदानाच्या आतमध्ये. नावडे विरुद्ध तुर्बे अशी लढत नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार, जो पहिल्या फेरीतील अंतिम 4था मॅच. गोलंदाज तयार, फटका चांगला ऑन साइडला फ्लिक केलाय, परफेक्ट शॉट. यावेळी यश मात्रेच्या बॅट मधून षटकार. चला नवीन बॉल घ्या. षटकार आलाय, हीच तर अपेक्षा आहे टीमला आणि गरज नितांत आवश्यकता असताना यश मात्रेने षटकार ठोकलाय. ऍज द ओपनर म्हणून तो सलामीला आलाय आणि डावखुरा त्याचे खेळाडू किती विस्फोटक असतात हे दाखवून दिलाय, परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 6 धावेने टीमची टोटल पोहोचली ती म्हणजे 42 धावा. तर याच दरम्यान आपण पाहतो सन्माननीय सत्येंद्र सिंग ओम डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या वतीनं आम्हाला 5,000 रुपये देणगी स्वरूप लाभली. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. लाईन चेक करतात पंच. ऑप्शन या ठिकाणी वाईटचा इशारा केलाय. कदाचित ही अतिरिक्त रन टीमची टोटल झाली ती 43 रन आणि आता 13 चेंडू शिल्लक राहिलेत, 28 करायचे आहेत. मी तेच सांगितलं की सामना संपला नाहीये, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. बॉल तर चांगला आहे, पडल्यानंतर गती परिवर्तन झालं आणि फलंदाजाला बीट केलं. ओव्हरची समाप्ती, 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 43 धावा. येणारे 12 बॉल आता करायचे ते म्हणजे 28 धावा. 14.20 ची सरासरी होती ती आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे ती टीम पिसारवेनं, कारण जिंकण्यासाठी 71चं टार्गेट होतं. 3 षटकामध्ये 43 केल्यात म्हणजे जवळजवळ 14.33 ची सरासरीने त्याने धावा केल्यात. आता फक्त 14.00 ही सरासरी राहिली आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये 28 धावेची गरज. चला जिंकण्यासाठी आता 12 चेंडू राहिलेत, 28 धावा. वेळ घेऊ नका प्लीज, कारण आज भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. आतापर्यंतच आपण पाहिलं तर हा 4था सामना आहे आणि नक्कीच अद्याप 6 मॅच कव्हर करायचे आहेत. ह्या गोष्टीची नोंद घ्या. स्क्रीनवरती मातोश्री कॅटर्स दाखवले जातात. खरं तर संजय गायकवाड आणि पुनीनाथ सोनावणे यांचा हा मातोश्री कॅटर्स, कारण सर्व प्रकारच्या ऑर्डर्स तुम्हाला त्या ठिकाणी स्वीकारल्या जातात. मग तुमचा हळदी समारंभ असो, लग्न समारंभ असो, साखरपुडा असो, सत्यनारायणाची महापूजा असो किंवा वाढदिवस असो, कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्ही जरूर या ठिकाणी मातोश्री कॅटर्सला संपर्क करा. संपर्क क्रमांक देखील दिलेत संजय गायकवाड, त्याचबरोबर पुनीनाथ सोनावणे यांचा. आणि सेक्टर 2 करत फेज 2 म्हणजे सेक्टर 27 मध्ये शिवसेना कार्यालयासमोर हे मातोश्री कॅटर्स आहे. अवश्य जरूर तुम्हाला, कारण आता लग्न समारंभ जवळ आहेत, सध्या वाढदिवस देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आणि आता जवळजवळ आगामी निवडणुका आल्यात, त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मातोश्री कॅटर्सला अवश्य एकदा संपर्क करा. गोलंदाज
पवन आलाय. पवनचा पहिला बॉल हवेत आहे, पाहायचंय ते शतरक्षक पोहोचलेत. ओ सुपर झेल असं वाटलं, परंतु तोपर्यंत इथे झेल ड्रॉप झालं आणि जीवनदान मिळालं की काय, विकेट तर मिळाली. तर या ठिकाणी विकेट मिळाली. एकूण या बॉलवरती एक धाव तर मिळाली, परंतु आता समीकरण 27 राहिलेले बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 11 चेंडू आणि 27 धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. खरं तर या मॅच मध्ये सामना तुम्हाला जिंकायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जिंकण्यासाठी आता गरज 11 चेंडू मध्ये 27 धावा. सामना चांगला चाललाय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आसपासचे संघ आहेत आणि दोन्ही तुल्यबल संघ आहेत. एकीकडे आपण पाहतो टीम नवीन बसात रोहिंजन संघ आणि त्याला फाईट करतो पिसारवे संघ. सरत गोलंदाज तयार झाल्या, बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतोय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट आलाय. ऍज ओपनर विजय तुम्ही पाहता, बॅट्समन यश मात्र तुम्ही पाहतायत. खरं तर आतापर्यंत यशनं चांगली बॅटिंग केली आहे आणि याच दरम्यान आपण पाहतो मान्यवरांचं शुभागमन होत आहे. खरं तर ओमसाई क्रिकेट संघ तो जो मजकूर आयोजित तुम्ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा पाहतात ती म्हणजे ओमसाई चषक आणि या स्पर्धेसाठी या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतं ते म्हणजे खरं तर कुटारी गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि उद्योजक सन्माननीय एकनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आलेत. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय एकनाथजी म्हात्रे साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व आणि खरं तर आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय एकनाथजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं ओमसाई क्रिकेट संघ तोज मजकूर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय एकनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी येतात आणि त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे भव्य स्वागत केलं जाते. एक दमदार व्यक्तिमत्व, नेहमी प्रत्येक क्रीडा स्पर्धा असो कुठलेही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती असते. सगळ्यात मोठं त्यांचं योगदान असतं प्रत्येक विभागामध्ये आणि आजही या ओमसाई चषकामध्ये ज्यांची उपस्थिती पाहिली ते सन्माननीय सर्वांचे लाडके एकनाथजी म्हात्रे साहेब आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पिसारबे विरुद्ध नवीन बसाती लढत आहे. साहेबांच्या माहितीसाठी हे सामना तर आपल्या परिसरातले दोन्ही संघ आहेत आणि एकनाथ म्हात्रे साहेबांच्याच विभागातले हे दोन्ही संघ आहेत. एकीकडे पिसारबे, एकीकडे आपण पाहतो नवीन बसात रोहिंजन संघ. रोहिंजन संघानं प्रथम बॅटिंग केली, 70 धाबा केलेत. 71चं टार्गेट चेस करताना आतापर्यंत 52 केलेत. 8 बॉल मध्ये करायचे पिसारबेला 19 धाबा. बॉल चांगला आहे, इथे परफेक्ट लागला नाही बॅटवरती. एक धाव तर मिळाली. एक धाब्याने संघ पोहोचलाय तो म्हणजे 53 धाबेवरती. त्याचबरोबर आता 7 चेंडू राहिलेत आणि 18 धाबेची गरज आहे. 7 चेंडू 18 धाबा. सामना अगदी चांगला आहे, कट टू कट आणि फाईट सामना. मी तेच सांगितलं की सुरुवातीपासून मैदानावरती हा फलंदाज तुम्ही पाहतात यश मात्र लढतोय. त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, त्याचाच लेखाजोखा स्क्रीनवरती दाखवलं होते. आतापर्यंत 27 धावा त्याने केल्यात 12 बॉल मध्ये. खरं तर एक जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानावरती परंतु राहिलेले 7 बॉल मध्ये 18. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 बनतात. क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये एक धाव डिफेन्स होते. हे क्रिकेटचं खेळ आहे. कारण मागच्या हप्त्यामध्ये नागझरीला स्पर्धा झाली, एका काढून वैयक्तिक 72 धावा केल्या, त्याला शेवटच्या अंतिम बॉलवरती 2 धावा बनवता आला नाहीये. हा क्रिकेट खेळ आहे, त्यामुळे क्रिकेट खेळ अनुचितने भरलेला मानला जातोय. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलाय. राजकारणासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आजही मैदानावरती पाहायला मिळतोय. तर आता शेवटच्या अंतिम 6 चेंडू राहिलेत. पिसारबे टीमला जिंकण्यासाठी 18 धाबीची गरज आहे. नेक्स्ट लढत तुम्ही पाहणार नावडे सी विरुद्ध तुर्बे सी अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज
या ठिकाणी चौथ्या मॅच मध्ये दोन्ही तुल्यबळ दोन्ही ताकदवर संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. बरेच सारे मान्यवर आपण पाहतो एकनाथजी म्हात्रे साहेबांच्या सोबत या ठिकाणी व्यासपीठावरती आले. त्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही ओमसाई क्रिकेट संघ तोज मजकूर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. अनेक मान्यवर तुम्ही पाहणार स्पर्धेमध्ये. खरं तर बऱ्याच जणांनी आम्हाला मोठं सहकार्य केलंय आणि त्यांच्याच सहकार्यानं खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी यशस्वीरित्या पार होताना पाहायला मिळते. व्यासपीठावरती एकनाथजी म्हात्रे साहेबांना दाखवलं जाते जनसेवेचा वसा, जनसेवा हीच ईश्वर सेवा. खरं तर हे दादांचं वाक्य आणि नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अफाट नेतृत्वंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते एकनाथजी म्हात्रे साहेब तुम्ही पाहतायत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटक राहिले आता 6 चेंडू आणि गरज येते 18 धावेची. पहिला बॉल पहिला धमाका आणि पहिला वार केलाय गोलंदाजावरती यश म्हात्रेनं. मी अजून का थांबलोय, मी का लढतोय, कारण माझ्या टीमला जिंकायचंय आणि तेच स्वप्न दाखवताना पहिला बॉल वरती त्यानं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार पाठवलाय. सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज. आता 5 मध्ये करायच्या 11 धावा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. आतापर्यंत पिसारवे टीमचे खेळाडू शांत बसले होते, परंतु हा षटकार आल्यानंतर आता त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. यश बघा याच खेळपट्टीवरती खेळतोय, याच ग्राउंडवरती खेळतोय. मला त्याचा किती अभ्यास आहे दाखवलाय. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव माणसाला परिपक्व बनवतोय आणि त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की कुठल्याही ग्राउंडवरती स्पर्धेमध्ये गेलात तर किमान अर्धा तास तरी लवकर जा, जेणेकरून त्या ग्राउंडची तुम्हाला माहिती मिळेल की कुठल्या एंड मध्ये चांगली बॅटिंग होते, कुठल्या एंड मधून चांगली गोलंदाजी होते. आणि नक्कीच आता यश मातेचं कौतुक करेल. पुन्हा पाठवलाय परंतु इथे बॉल सीमारेखा बाहेर. बॅक टू बॅक षटकार. तेच सांगत होतोय की यशनं सांगितलं मी शेवटपर्यंत लढणार, हा किल्ला मी जिंकणार आणि त्याचप्रमाणे तो लढतोय. आता 4 मध्ये करायच्यात फक्त 6 धावा. 18 ची गरज होती. 2 बॉल 2 षटकार आलेत. काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. सुरुवातीला थोडा शांत होता, आता त्याच्या बॅटमध्ये आक्रमकता. क्रिकेट मधला सी फॉर कंट्रोल, स्वतःवरती कंट्रोल ठेवत त्याने आतापर्यंत क्रिकेट खेळलाय. क्रिकेट मधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी किती आहे त्यानं खांद्यावरती घेतली आणि त्या जबाबदारीनं क्रिकेट केलाय. आणि क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट, स्वतःमध्ये किती गुणवत्ता आहे. 14 मध्ये 39 केल्यात. काय बॅटिंग आहे. पिसारबाला एकदा टाळा होऊ द्या त्याच्यासाठी. काय सुपर बॅटिंग केली आहे. 14 मध्ये 39, आता 4 मध्ये 6 करायचे आहेत. परंतु इकडे एक गोष्ट नक्की सांगेल टीम नवीन वसाहत रोहिंजनला की नक्कीच रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलली आहे. ज्या यश मात्रेनं मॅच मध्ये खरं तर उत्कंठा निर्माण केली आणि सामना मजबूत केला, त्याची विकेट गेल्यानंतर आता पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक झालाय नवीन वसाहत रोहिंजन संघाचं. हाय व्होल्टेज ड्रामा रोहिंजन विरुद्ध तुम्ही या ठिकाणी पिसारव्यांच्या मध्ये पाहतात. काय परफेक्ट. कॅमेरामॅनचं कौतुक करेल. परफेक्ट बॉल त्याने टिपला आणि अगदी क्षणचित्र टिपताना ओम खरं तर इथे MTC लाईव्ह आमच्या आपण पाहतो माऊली इव्हेंट लाईव्ह. खरं तर आम्ही भाई गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टेक्निकल टीमचं देखील कौतुक करू. क्षणोक्षण या ठिकाणी प्रत्येक क्षणाचा ते क्षणचित्र टिपत असताना साहेबांना काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. सामना हाय व्होल्टेज ड्रामा. क्रिकेटमध्ये हेच तर क्रिकेट पाहण्यासाठी दर्शक आलेले असतात. प्रेक्षकांची तीच अपेक्षा असते की सामना रफ अँड टफ व्हावा. सामना कोणीही जिंको, परंतु प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहिजे असतो आणि तो चांगला सामना. 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. आता 3 बॉल मध्ये 1 षटकार म्हणजे 6 ची गरज आहे. नवीन बॅट्समन आकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आले. राकेश पाटील आणि आकाश म्हात्रे ही जोडी. आता मी तेच सांगितलं की ख्वाब आउट, बैट्समैन आउट. OUT बैट एज. काय क्रिकेट है. क्रिकेट किसी को हसाती है, क्रिकेट किसी को रुलाती है. सुख दुख भरा क्रिकेट का खेळ. मी तेच सांगितलं की सरड्यासारखा रंग बदललेला क्रिकेटचा खेळ आहे.
त्यामुळे शेवटचा बॉल जोपर्यंत फेकत नाही, शेवटची रन जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तर बिना संघर्ष कोई महान नाही बनता. आणि इथे तेच सांगत असताना इथे टीम पाहायला मिळते. 2 मध्ये 6 सामना संपला नाहीये. तर शेवटचा बॉल जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत हा सामना संपला असं घोषित होणारही नाहीये. आणि ही ती मॅच मैदानावरती काय जबरदस्त लढत, काय सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना हा सामना आवडलाय. तर सामना देखील त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. पकड कितनी भी कसलो ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब ये बदलता जरूर है. वेळ बदलवली आहे नवीन वसाहत संघाच्या गोलंदाजानं. आणि आता शेवटच्या अंतिम 2 चेंडू मध्ये 6ची गरज आहे. धीर सोडू नका, संयम ठेवा, कारण संयमाने जगातल्या अनेक लढाया जिंकता येतात हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय. त्या छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया संयमाने जिंकल्यात. त्यामुळे संयम सोडू नका, संयम ठेवा. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंचंही वाक्य आहे, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाहीये. 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक देखील प्राप्त केली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये सुमितनं. सुमित खंडाकले तेच मी सांगत होतो ना की शेवटपर्यंत लढत राहा, कारण परिस्थिती किती कठीण असू द्या किंवा बिकट असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. आणि हे सांगितलंय बघा, इथे कॅच घेतल्यानंतर देखील सांगतोय की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. कारण जो सामना आता 4 मध्ये 6 होता, जो सामना 6 मध्ये 18 होता, तो सामना 5 मध्ये 12 वरती गेला, तो सामना 4 मध्ये 6 वरती गेला आणि आता शेवटी 1 मध्ये 6 आलाय. सचिन कडूच्या चेहऱ्यावरती चमक सांगते की सामन्यामध्ये आम्ही इथे कमबॅक केलाय. आणि नक्कीच आता हा सामना 1 बॉल वरती आलाय आणि बॅट्समॅन आले मैदानाच्या आतमध्ये. जितू मात्र अर्थात नावातच जीत आहे, त्यामुळे त्याला जीत संघाला द्यावी लागेल की मात्र हा सामना मैदानावरती गोलंदाज सुमित खंडागले जिंकेल. एक जबरदस्त क्रिकेट हाच आहे आणि त्या क्रिकेटसाठी एकदा जोरदार टाळ वाजवा. 1 बॉल 6 देवीची गरज. और ये देखिए उमेद था गुमान की हमारे उड़ान में क्या दम है, हमें था भरोसा ये आगे आसमान भी कम है. जीत लिया इस मुकाबले को टीम पिसारवे ने. हो क्या बात है, काय सुपर लढत होती. अगदी अंगाला काटे येतील, हृदयाला हुळहुळ लागली अशी मॅच होती मैदानाच्या आतमध्ये. तो सामना जिंकलाय टीम पिसारवेनं शेवटच्या अंतिम बॉलवरती. वेल डन, हार्ड लक टीम नवीन वसाहत. चला सेकंड करा. हारजीत तर होतच असते क्रिकेटमध्ये मित्र, क्रिकेटमध्ये हारजीत होत असते. आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर असते, परंतु या ठिकाणी नवीन वसाहत रोंजन संघ तुम्ही हारला पण वाघासारखे लढला. परंतु आज का हारले, कुठे कमी पडलं, काय चुकलं, त्या गोष्टी तुम्हाला खंत येतीलच. परंतु त्या गोष्टीचा अभ्यास करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला प्रयत्न करा आणि सामने जिंका. हे तुम्हाला शुभेच्छा. चांगला सामना होता. सेलिब्रेशन पिसारबे टीमनं देखील केलं. हार्ड लक टीम नवीन वसाहत रोहिंजन आणि हा सामना जिंकला पिसारबे टीमनं. धनेश मात्रे आमचे खरं तर संतोष मात्रे यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या परीनं टीम साठी 5,000 रुपये. जितू दादाला 5,000 रुपये. यस, धनेश दादांकडून जितू दादाला 5,000. तेच सांगितलं की जीत मध्ये नावातच जीत आहे आणि त्यानं जिंकली आहे. तर या ठिकाणी चला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. खरं तर या मॅच मध्ये 1 चेंडू 6ची गरज होती. यश खऱ्या अर्थानं मॅचचा हिरो आहे, परंतु त्याच्यापेक्षाही या ठिकाणी 1 बॉल मध्ये 6 जण केलेत, तर जितू ठरला मॅन ऑफ द मॅच. यशनं खेळ चांगला केलाय ही गोष्ट चांगली आहे, यशलाही माहिती आहे. परंतु 1 बॉल मध्ये 6 असताना षटकार टोकून सामना जिंकलाय. तो जितूला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. यश तुम्ही देखील या, चांगला खेळ झालाय. आणि जितूसाठी धनेश दादा मात्र यांच्याकडून 5,000 रुपये ऑनलाईन आलेत. आणि मी विनंती करेन व्यासपीठावरून ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालं ते एक दमदार व्यक्तिमत्व, सगळ्यांचे लाडके अफाट नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व, आम्हा सर्वांचे लाडके एकनाथजी मात्रे साहेब कुटारे, गोल्डन मॅन. आणि खरं तर आमचे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते ते एकनाथजी मात्रे साहेब या ठिकाणी आपल्या शुभ हास्य ते देतं. धनेश मात्रे आपण या आपल्या देखील स्वागत आहे. जितू वेल्डन, काय बॅटिंग केली आणि 1 बॉल 6ची गरज असताना काय सामना जिंकून दिलाय. सगळे देव पाण्यामध्ये ठेवले पिसारवेवाल्यांनी, परंतु जितून मॅच जिंकली आहे एकनाथ दादा मात्रे यांच्या वतीनं.
त्याला आपण देतात एक कोल्ड्रिंक आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. सुपर मॅच होता आणि तो सामना जिंकत इथे खरं तर पिसारबे संघ पुढे गेलाय. चला या गणेश दादा मात्र आपण या आणि इथे सन्मान केला जाईल. सन्मानी आमचे अफाट उत्तुंग व्यक्तिमत्व आणि खरं तर सन्मानी एकनाथजी मात्रे साहेब साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण व्यासपीठावरती सन्मान करूया. राजेशदादा पाटील यांना विनंती करतो की आपण याबा आपल्या शुभासे राजेश दादा आमचे राजदादा पाटील यांच्या शुभासे आम्ही करत होतो. तर सन्मानी एकनाथजी मात्रे साहेब मित्र हो, प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व, नेहमी प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करणारे व्यक्तिमत्व, आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय एकनाथजी मात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. गणेश दादा मात्रे या आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जात आहे. त्यानंतर या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले भावेश दादा मात्रे, भावेश दादा या त्यानंतर आमचे खरं तर